नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत। आपण बऱ्याच प्रकारचे चिवडे हे बघतच असतो, पण आज आपण पौष्टिक, हेल्दी आणि शरीराला लाभदायक असा चिवडा बघणार आहोत। आज आपण मखाण्याचा चिवडा बघणार आहोत। मखाना हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतो, त्यामुळे आपल्या आहारात रोजच्या जीवनात मखाण्याचा समावेश हा असलाच पाहिजे। तर तुम्हाला नुसता मखाना खायला आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे जर चिवडा करून ठेवला तर घरातले सर्वजण आवडीने खातील आणि या निमित्ताने आपल्या पोटात मखानाही जाईल आणि याचा आपल्या शरीरासाठी भरपूर असा फायदा होईल। पावसाळा चालू झालेला आहे, भरपूर आजार हे घरामध्ये येत असतात, त्यामुळे आपण हा जर चिवडा करून ठेवला तर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आपल्याला सर्व आजारांपासून दूर ठेवते। चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊ। मखाण्याचा चिवडा करत असताना आपल्याला कढईमध्ये हा मखाना घालून घ्यायचा आहे आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। मखाना हा खूप नरम असतो, त्यामुळे तो बरेच जण खायला कंटाळा करता, पण आपण खरपूस असा अगदी मंद गॅसवर आपण मखाना हा भाजून घेतला तर तो अतिशय कुरकुरीत असा तयार होतो। त्यामुळे आपण कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आणि मखाना हा भाजून घ्यायचा आहे। मखाना खायचे भरपूर असे फायदे आहेत। मखाण्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त भूकही लागत नाही, त्यामुळे आपले वजनही कमी करण्यास तसेच वजन नियंत्रित राहण्यास मदत होत असते। तसेच मखाण्यामध्ये भरपूर असे फायबर, मॅग्नेशियम आणि आयरन असते, त्यामुळे हे आपल्या शरीरासाठी भरपूर असा फायदेमंद असतो। तसेच प्रोटीनने हा भरभरून असतो, त्यामुळे मखाना हा आपल्या आहारात समावेश केलाच गेला पाहिजे। आता आपण चिवडा करून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि जिरे, मोहरी तसेच शेंगदाणे यामध्ये घालून घेतलेले आहेत। चिवड्यामध्ये आपण अगदी कमी साहित्य वापरत आहोत आणि आपल्या शरीराला फायदेमंद असेच साहित्य आपण यामध्ये वापरलेले आहेत। शेंगदाणे हे आपल्या शरीरासाठी फायदेमंदच असतात आणि खोबरे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेमंद असतं, त्यामुळे आपण खोबरं, शेंगदाणे आणि फुटाण्याच्या डाळ्या यामध्ये वापरत आहोत। रोज सकाळी जर तुम्ही थोडंसं मुलांना वाटीभर जर हा चिवडा खायला दिला तर मुलांच्या पोटात मखानाही जातो आणि मुलांना पौष्टिक असे गुणधर्मही मिळले जातात। अशा प्रकारे जर तुम्ही चिवडा करून ठेवला तर मुलंही खूप आवडीने खातात। रिकाम्या पोटी मखाना खाल्ल्याने ब्लड प्रेशर सारख्या तसेच समस्या दूर होतात, रोगप्रतिकार शक्ती वाढते। तसेच मखाना हा हाडांच्या मजबूतीसाठीही खूप फायदेमंद असतो। त्याचप्रमाणे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित ठेवण्यास मदत करत असतो, तसेच सर्व आजारांपासून दूर ठेवण्यास आपल्याला मदत करतो। त्यामुळे रोज मखाना तर हा आपण खाल्लाच पाहिजे। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे। व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि भाजून घेतलेला मखाना आपण यामध्ये ॲड करणार आहे। मखाना आपण अगदी कुरकुरीत असा भाजून घेतलेला आहे, त्यामुळे चिवडा खायलाही खूप टेस्टी लागतो। आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण अगदी छोटा चमचा पिठी साखर घालणार आहोत, जेणेकरून मखाण्याला मस्त तिखट आणि गोड अशी चव येईल आणि चिवडा खायला टेस्टी लागेल। मखाना हा पूर्णपणे बेचव असतो, त्याला बिलकुलही चव नसते, त्यामुळे आपण अशा प्रकारे चिवडा करून ठेवत आहोत जेणेकरून सर्वांना हा चिवडा आवडेल आणि मखानाही आपल्या पोटात जाईल। बघा, अगदी 5 मिनिटात आपला चिवडा हा तयार झालेला आहे। जास्त टाईमही आपल्याला हा चिवडा बनवण्यासाठी लागत नाही। जर तुम्ही हा चिवडा बनवून ठेवला आणि रोज मुलांना स्मॉल टिफिनला दिला तर मुलंही आवडीने खातात, तसेच घरातलेही आवडीने खातील। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे चिवडा मखाण्याचा नक्कीच करून ठेवा। बघा, सर्वांनाही आवडेल आणि तुम्हाला ही चिवड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्हाला जर माझ्या चॅनलवर नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, तसेच बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील। तर रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपी सोबत।